नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील आज आपण 2 दिवस ही नारायण सुर्वे यांची कविता अभ्यासणार आहोत. यापूर्वी तुम्ही शाल या पाठामध्ये नारायण सुर्वे यांचा अल्पसा असा आपल्याला परिचय झालेला आहे. आज आपण पुन्हा एकदा नारायण सुर्वे यांची 2 दिवस या कवितेच्या माध्यमातून त्यांचं असणारं कामगार विश्वातील खडतर जीवन जे त्यांनी व्यतीत केलं याबद्दलचं विवेचन आपण या कवितेच्या माध्यमातून करून घेणार आहोत. नारायण सुर्वे जन्म 1926, मृत्यू 2010. प्रतितयश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखे-दुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता ही साकारलेली आहे. आता 2 दिवस या कवितेबद्दल जर बोलायचं झालं तर या कवितेतून 2 दिवस वाट पाण्यात गेले तर 2 दुःखात गेले असे जीवनाचं वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र म्हणजे पूर्ण चंद्राकृती नाहीत तर तो त्यातला भाकरीचा काही तुकडा, काही भाग हा प्राप्त करण्यामध्येच जिंदगी म्हणजे आयुष्य हे पूर्णपणे बर्बाद झालं असं ते म्हणतायत. म्हणजेच ते वाया गेलं. बर्बाद होणे म्हणजेच वाया जाणं असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. आणि असं भीषण जीवनसत्य कवीने मांडलेले आहे. पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. त्यांनी जे काही अनुभव घेतले कामगार विश्वातील त्या अनुभवाच्या माध्यमातून ते आपल्याला सांगू इच्छितात की या ठिकाणी दुःख पचवून जगण्याची सुद्धा कला ही मानवाला आत्मसात करायला हवी असं ते सांगू इच्छितात. 2 दिवस इस कविता के बारे में, मानव का जीवन यानी ह्यूमन लाइफ सुख और दुख से बन जाता है. इसलिए हमें हर वक्त पॉजिटिव सोच में रहना चाहिए. हमारा पॉइंट ऑफ व्यू आशावादी होना चाहिए. खुद का दुख सहन करो, दूसरों को दुखी मन या दिल पर दिलासापूर्वक फूंक मारो. अपने हाथों को सब कुछ मान लो. कोई भी बड़ा काम करने के लिए हमेशा तैयार हो जाइए. सेल्फ कॉन्फिडेंस रखो, यह काम की जरूरी है.
और ज़रूरी वक्त अपना हौसला बढ़ाना चाहिए। आपकी यानी सभी की अच्छे काम की तारीफ आप गुजर जाने के बाद भी जिंदा रह जाएगी। यही बात कवि ने हमें इस काव्य पाठ में दे दी है। चला तर मित्रांनो, आता आपण 2 दिवस ही कवी नारायण सुर्वे लिखित जे आपल्या पाठ्यपुस्तकात कविता आहे, या कवितेचा काव्य पंक्तींच्या आधारे काव्यपंक्ती आणि अर्थ अशा स्वरूपात आपण अभ्यास करूया। आपल्या समोर जी स्लाइड दिसते आहेत त्या स्लाइडमध्ये खरं माझं विद्यापीठ हा एक नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह आहे। ती थोडीशी ओळख व्हावी यासाठी त्या माझं विद्यापीठ याची इमेज आपल्यासमोर मी ठेवलेली आहे। काव्यपंक्तीच्या ज्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या अशा, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे। कवी नारायण सुर्वे यांच्या एकंदरीत जीवन प्रवासच हा अत्यंत संघर्षमय आणि खडतर होता। आलेला रोजचा दिवस ते उद्याच्या आशावादावर जगत असत। म्हणून कवी नारायण सुर्वे म्हणतात, माझ्या जीवनाचे 2 दिवस म्हणजे गतकाळातील जे काही दिवस आहेत ते येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले आणि भविष्यातले असणारे जे 2 दिवस आहेत ते दुःख व्यतीत करण्यात गेले। आणि मग ते असं म्हणतात की गेले ते दिवस आणि राहिले ते दिवस यातील जो काही हिशोब आहे, चांगलं काय वाईट काय, कमी काय जास्त काय, हा हिशोब करण्यामध्येच त्यांचं जीवनातील किती दिवस अजून शिल्लक राहिलेले आहेत, चांगले किती वाईट किती आणि शिल्लक किती, हा हिशोब करण्यामध्येच या सगळ्या गोष्टी निघून गेल्यात असं ते म्हणतात। आणि हा हिशोब म्हणजे सर्वसामान्य कामगार जीवनातील जो काही मनुष्य आहे तो फक्त आपलं जीवन आणि भविष्याच्या आशावादावरती जगणारा असा जो असणारा कामगार आहे, त्या कामगाराचं प्रातिनिधिक स्वरूपातील उदाहरण या ठिकाणी कवी नारायण सुर्वे आपल्याला देत आहेत। कवि के जीवन के कुछ दिन कल आने वाले अच्छे दिन की राह देखने में गए, उसी में से कुछ दिन दुख से व्यतीत हुए। कवि के जीवन के और कितने दिन बाकी रह गए, इसी का हिसाब कवी कर रहे हैं। मग यातूनच आपल्याला हिशोब करताना आपण म्हणतो किती शिल्लक उरलेत, तसं अजूनही किती दिवस शिल्लक राहिले, त्यामधून मला काय मिळणार आहेत, ही भावना घेऊन या ठिकाणी कवीने आपल्या जीवनातील संघर्षमय जीवनातील वृत्तांत सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला दिसून येतो। मित्रांनो, आता तुमच्या या स्लाइड्सवरती एक चंद्राचं चित्र मी मुद्दामच घेऊन आलेलो आहे।
चंद्र पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा त्याच्या शीतल चांदण्यामुळे एक आशावाद आपल्या मनात निर्माण होतो आणि हा आशावाद माणसाला जीवन जगण्याचं थोडंसं बळ देतो. आणि म्हणून कवी म्हणत आहेत, शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. काय म्हणायचं असेल कवीला? जीवन जगत असताना अवतीभोवती अशा कवीने अनेक गोष्टी पाहिल्या असतील, ज्या मनाला भुरळ घालणाऱ्या होत्या, हव्याव्याशा वाटणाऱ्या होत्या. पण या जीवनाचं जे खरं जीवन जगत असताना जे वास्तव आहे ते त्यांना इतकं दाहक होतं की ज्या गोष्टी त्याने मनात म्हणजे ज्या गोष्टींचा हव्यास धरला होता त्या काही त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. साध्या भुकेच्या तीव्र भावनेत आकाशाचा सुंदर चंद्र देखील त्यांना भाकरीसारखा, त्याचा गोलाकार आहे तो भाकरीसारखा दिसतो. म्हणूनच कवी असं म्हणतात की मी चंद्राच्या सौंदर्याचा आस्वाद तर कधी घेऊ शकलो नाहीत. त्याचं कारण हे कामगार विश्व असल्यामुळे सतत काम काम आणि काम. त्यामुळे पण माझ्या पोटासाठी भाकरीचा चंद्र मिळवण्यातच म्हणजे जो रोजगार आहेत, जे काही काम आहे, त्या कामातच गुंग झाल्यामुळे माझं सगळं आयुष्यच बर्बाद झालं. या शब्दाचा अर्थ आहे की वाया गेलं. आपण म्हणतो हा पोरगा बर्बाद झाला, वाया गेला. तसं आयुष्य बर्बाद झालं असं कवीला वाटतं आहे. आणि मग असं वाटण्यामागे त्याची जी काही भावना आहेत, ज्या कामगार विश्वातील भावना ज्या आहेत, त्या मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवीने केलेला आहे. कवि जीवन में जो चीजें चाहते थे वो उनको कभी नहीं मिल पाई. कवि की जीवन में कई बार पूनम की रातें आई, कई बार अमावस्या की रातें आई. कवि के सभी दिन पेट भरने के लिए रोटी ढूंढने में चले गए. म्हणजे हे सगळे जे दिवस होते ते सर्व दिवस मेहनत करून आपण एक कामगार म्हणून जीवन जगावं आणि यातच संपूर्ण आयुष्य हे बर्बाद झालं असंच कवीला म्हणायचं आहे. जाणीवपूर्वक हा शब्द वापरलेला आहे, बर्बाद झालं असे. त्याची दाहकता आपल्याला या काव्यपंक्तीमध्ये दिसून येते. आपल्या समोर जी स्लाइड दिसते आहेत त्यामध्ये ऐसा गामी ब्रह्म आपली 2 दिवस ही जी कविता आहेत ती कविता ऐसा गामी ब्रह्म या कविता संग्रहातून घेतलेली आहे. आता कविता संग्रह म्हणजेच काय? एखादा कवी हा 40-50 जी काही मर्यादा असेल त्या मर्यादेत कविता लिहित असतो आणि मग लिहिलेल्या सगळ्या कविता ह्या एकत्रित काव्यसंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध होत असतात. आणि इथे सुद्धा ऐसा गामी ब्रह्म हा काव्यसंग्रह आहे आणि त्यामध्ये 2 दिवस ही त्या काव्यसंग्रहातील एक कविता आहे. कवी म्हणतात, हे हात माझे सर्वस्व
दारिद्र्याकडे गहाणच राहिलेत. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिलेत. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. कवी म्हणतात की हे माझे जे दोन्ही हात आहेत, हे माझे दोन्ही हात माझं सर्वस्व आहे. या हातांच्या साहाय्याने मी नवनवीन अशा चांगल्या गोष्टी मी करू शकलो. पण मात्र हे करत असताना, चांगल्या गोष्टी करत असताना गरिबीत मात्र मी अडकून राहिलो. रोजचं जीवन जगण्यासाठी मी माझ्या दोन्ही हातांचा उपयोग केला, पण कधी कधी दारिद्र्यात गुंतलेले हात मी मनात उंचावलेले पाहिलेत. जे दारिद्र्यात गुंतलेले होते, पण मन मात्र हे नक्की साथ देत होतं आणि ते मनातून उंचावलेलं होतं. मनात काहीतरी नवीन या ठिकाणी जोश ज्याला आपण म्हणतो तसा तो निर्माण व्हायचा. मात्र सभोवतीची परिस्थिती आणि वास्तव जीवनातील जे काही त्याची जी दाहकता आहे, ती दाहकता पाहिल्यानंतर कवीला वाटायचं की हे हात कुणीतरी कलम केलेले आहेत, हे हात कुणीतरी छाटून टाकलेले आहेत. म्हणजे जणू काही हातच नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग हात नसतील तर काहीच नाहीत. आणि त्यामुळे कवीच्या सगळ्या ज्या काही आशा, उमेदी किंवा स्वप्न जे असायची, काही जे भावविश्व जे होतं, ते सगळं संपून जाण्याच्या तयारीत आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच इथे असं कवी म्हणतात, कवि का कहना है कि मेरे हाथ सब कुछ है, सर्वस्व है. इन हाथों से मैं नई चीजों का निर्माण कर सकता हूँ, लेकिन मेरा सभी जीवन गरीबी में अटका रहा. हमेशा मेरे हाथ गरीबी में गिरवी पडे थे. आणि असे गहाण राहिलेले, असं कलम झालेले असले हात जे आहेत ते काहीच करू शकत नाहीत. या काहीच न करण्याची जी दाहकता आहेत ती कवीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. मित्रांनो, तुमच्या समोर जी स्लाइड आहे त्यामध्ये दोन व्यक्तींचे हातामध्ये हात, हस्तांदोलन आहेत. आणि ही जी एक भावना आहे मदत करण्याची, त्याचं प्रतिकात्मक म्हणून हे चित्र तुमच्या समोर आहे. ते तुम्ही नीट पहा, त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला तो अर्थ समजला, प्रतिकात्मक अर्थ समजला, तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. कवी म्हणतायत की हरघडी अश्रू वाळविले नाहीत, हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आलेत, पण असेही क्षण आलेत, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आलेत. तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आलेत. कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या जीवनामध्ये सुखदुःखाच्या ऐवजी हाल अपेष्टा, अपमान, कुचेष्टा, उपेक्षा यांचाच
सन्मानांपेक्षा जास्त सामना करावा लागला. परिस्थितीशी सतत संघर्ष करावा लागला. अशा या जीवन संघर्षातून जात असताना कधी-कधी त्यांना खूप रडावेसे वाटे. पण रडणार तरी कसं? म्हणून त्याने आपलं मन घट्ट केलं. त्या दुःखाला कधी अश्रूंचं स्थान किंवा अश्रूंना जागा दिली गेली नाहीत. ज्या वेदना व्हायच्यात त्यांना मोकळी वाट करून देण्यासाठी हे जे अश्रू आहेत, खरं अश्रू 2 वेळा, दुःखाश्रू आणि आनंदाश्रू असे 2 अश्रूंचे प्रकार आहेत. आपल्याला अतीव दुःख झालं तर डोळ्यातून अश्रू येतात किंवा खूपच आपण आनंदित असलो तरी सुद्धा डोळ्यातून अश्रू येतात. इथे मात्र येणारे अश्रू आहेत ते कवी म्हणतायत की हे मदतीला धावून येणारे अश्रू होते. फक्त जे आसू आहेत ती मदतीला धावून येण्यासारख्या मित्रासारखी ती होती. म्हणजेच काही प्रसंगी आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या मनातील ज्या काही गुजगोष्टी असतील त्या आपल्या जीवाभावाच्या सख्यालाच, मित्रालाच आपण सांगत असतो. आपलं मन त्याच्याशीच मोकळं करत असतो आणि हे मनातील दुःख इतरांशी व्यक्त न करता ते फक्त कधी-कधी मनसोक्त रडले. आणि आपल्याला माहिती आहे की मनुष्य रडला, अश्रूंना मोकळी वाट करून दिली गेली की दुःख हलकं होतं. मन थोडंसं जे काही बधीर असतं ते थोडं ती बधिरता कमी होते. त्यांच्या दुःखात त्यांना त्यांच्याच अश्रूंनी एखाद्या मित्रासारखी साथ दिलीत आणि हे सुद्धा काही कमी नाहीत. खरं आपण असं म्हणतो, जो मित्र कोणाला म्हणावं? तर जो प्रसंगाच्या वेळी मदतीला धावून येतो तो मित्र. संकटसमयी जो मदतीला धावून येतो तो मित्र. आणि त्या मित्राची असणारी जी काही मैत्री आहेत, त्या मैत्रीचा सद्गुण आपल्याला तेव्हाच समजून येतो कवि के जीवन में कभी-कभी ऐसी भी घटना घड़ी कि उनके मन में छुपी हुई दुःख की बातें उन्हें बाहर निकालने के लिए उनके आंसू ही दोस्त बनकर सहायता के लिए दौड़ के चले आए. मित्रांनो, आता तुमच्या समोर एक चित्र दिसतंय ते जाहीरनामा हा एक काव्यसंग्रह त्याचं आहे. खरं त्या जाहीरनाम्याचा आणि या ओळींचा काही थोडासा सहसंबंध नाहीत. परंतु थोडी मोकळी जागा होती आणि सहजपणे तुम्हाला त्यांच्या काव्यसंग्रहाचा थोडा परिचय व्हावा या हेतूने ही काही चित्र मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्या समोर जी स्लाईड आहे त्या स्लाईडमध्ये कवी नारायण सुर्वे की या पाठशाळेमध्ये, जीवनरूपी पाठशाळेमध्ये कसं जगावं, काय करावं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणतायत. दुनियेचा विचार हरघडी केला,
दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. खरं आपल्याला संकल्पना माहिती आहेत. आपण शाळेत जातो, त्या शाळेमध्येच आपण बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घेत असतो. आणि म्हणूनच शाळा ही संस्कारांची शिदोरी देणारी असते. आणि ती आपण शिदोरी घेऊन आपण त्या शाळेतून बाहेर पडतो आणि आपण खऱ्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो. आता या प्रयत्नांमध्ये कवी नारायण सुर्वे जिथे राहत होते, तिथे त्यांच्या आजूबाजूला सगळी गोरगरीब, दरिद्री अशांची वस्ती होती. आणि गोरगरीब असल्यामुळे सगळ्यांचं जीवन हे हाल अपेष्टाने भरलेलं. कवी नारायण सुर्वे यांनी आजूबाजूच्या समाज बांधवांचे दुःख हे पाहवत नव्हते. स्वतः दुःखी कष्टी असूनही त्यांच्या नेहमी इतरांच्या दुःखाचा त्यांनी विचार केला. म्हणजे इथे आपल्याला हा सुद्धा विचार येतो की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. हा जो काही दिव्य संदेश आहेत, त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी येतो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी दुनियेचाच विचार केला, स्वतःचा विचार कधीही केलेला नाहीत. मान अपमान, बरे वाईट, सुख दुःख हे सगळे पचवून ते संपूर्ण जगाशी एकरूप झालेत. जगातल्या अनेक बऱ्या वाईट घटनांशी ते समरूप झालेत. या जगाच्या शाळेत ही जी पाठशाळा आहेत, ते कसं काही गोष्टी कशा सहन कराव्यात, हसत हसत दुःखावरती कशी मात करावी, किती अतीव दुःख झाले तरी सुद्धा पुन्हा नव्याने कशी उभारी घ्यावी, अंतर्मनातील दुःख कोणाला जाणवू न देता सुद्धा ते व्यतीत न करता कसं सुखाने जगावं आणि सदैवी सकारात्मक ऊर्जा देणारी आणि सदैव हसतमुख असणारं आपलं जो काही दृष्टिकोन आहे, तो कसा बाळगावा. जगानेच त्याला दुःख दिलं आणि जगाने दुःख विसरून जाण्यासाठी आनंदाचे जग कसे जगावे हेही शिकवलं. खरं या संमिश्र अशा प्रकारच्या भावना आहेत मानवी जीवनातील, की तो कोणाला कधी एखाद्या घटनेला सुख म्हणेल किंवा दुःख म्हणेल, ही त्या घटनेच्या तीव्रतेवरती अवलंबून असणार आहेत. किंवा एखादी व्यक्ती त्या घटनेकडे कशी पाहते, त्यात त्याला सुख किंवा दुःख दिसतं आहे. तुम्ही जगाकडे हसत हसत पाहाल तर जग तुमच्याकडे हसत हसत पाहिल. आणि म्हणूनच याचा पुनर्प्रत्यय आपल्याला या काव्यपंक्तीतून येतो आणि तो यावा याच उद्देशाने त्यांनी ही जी काही काव्यपंक्ती आहेत ते लिहिलेले आहेत. दुनिया के बहुत अच्छी बुरी घटनाओं से कवि मिले जुले रहे हैं. दुनिया की इस पाठशाला में दुख कैसे सहे, दुख के ऊपर मात करके फिर से नई उम्मीद लेकर जीवन का सामना कैसे करे, हंसते हंसते कैसे जिए, ये सारी बातें दुनिया के इस पाठशाला में कवि सीखे हैं. मित्रांनो,
2 दिवस या कवितेतील समारोपाकडे आपण आता आलेलो आहोत. मुद्दाम तुमच्या समोर एक प्रतिकात्मक झोत भट्टीत कशा प्रकारे पोलादावरती प्रक्रिया केली जाते याचं प्रतिकात्मक असणारं एक चित्र तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. या चित्र ठेवण्यामागचा हेतू माझा असा आहे की तुम्ही जसं पोलादाला साधं जे लोखंड आहेत त्याला कोणत्या दिव्यातून जावं लागतं तेव्हा त्यातला कणखरपणा येतो, तशाच प्रकारे कवीला त्याच्या आयुष्यामध्ये हे दुःख झेलत असताना कसा कणखरपणा आलेला आहे हे या काव्यपंक्तीतून दाखवून द्यायचं आहे. कवी म्हणतायत, झोतपट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोतपट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेलेत, 2 दुःखात गेले. कवीचं जे वास्तव्य आहे ते वास्तव्य जर आपण पाहिलं तर परळच्या चाळीमधलं असणारं वास्तव्य. आणि जे विद्यार्थी मुंबई पुण्यासारख्या महानगरात राहतात त्यांना चाळ नावाची संस्कृती माहिती. चाळीतील चालीरीती, रीतिरिवाज, रूढी परंपरा, सण उत्सव हे सगळं त्या चाळीशी निगडीत असं असतं. यापूर्वीच आपण पाहिलं की ज्या चाळीमध्ये कमालीचं दारिद्र्य आणि काबाड कष्ट करणारी आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून जसं हे पोलाद किंवा लोखंड जसं शेकून निघतं तसं कवीचं जीवन कुठेतरी या सगळ्या गरिबी, दारिद्र्य या सगळ्या गोष्टीतून शेकून निघालेलं होतं. कवी म्हणतो की एखाद्या भट्टीत पोलाद जसे तापून निघते. तुम्ही कुठेतरी एक भाता पाहिला असेल, लोहाराचा भाता असतो आणि त्या भात्याने हवा देऊन तप्त असं लोखंड असतं आणि त्याच्यावरती घणाघाती घाव घातले जातात. आणि तुम्हाला माहिती असेल की त्या तप्त असणाऱ्या लोखंडावरती घाव घातले तरच त्याला आपण हवा तसा आकार देऊ शकतो, अन्यथा नाही. आणि म्हणूनच एखाद्या भट्टीत पोलाद जसे तापून निघते त्याप्रमाणे दुनियेच्या दाहक अनुभवातून कवीचं आयुष्य देखील दुःख झेलून जगण्यास सिद्ध व समर्थ झालेलं आहे. माझे 2 दिवस जगण्याची नवी उमेद कवीला देत आहेत. 2 दिवस याचा शब्दशः अर्थ 2 दिवस असा नाहीत. मगाशी आपण पहिल्याच काव्यपंक्तीमध्ये पाहिलं होतं की त्यांचा हिशोब आहे, हिशोब चाललाय. आणि या हिशोबामध्ये ते 2 दिवस म्हणजे जे मागचे गेलेत हा त्यांचा गतकाळ होता, हा आयुष्याचा पूर्वार्ध होता. आता आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर ते म्हणतायत की
2 दिवस वाट पाहण्यात गेलेत, 2 दुःखात गेलेत. जणू दुःख दुःखात विरून गेलं असंही ते म्हणतात. म्हणजे जे दुःख आहेत ते विरून गेलं, कळलंच नाही कधी आलं आणि कधी गेलं. एवढं ते कामगार विश्वामध्ये ते मशगूल झालेले होते. कवि का कहना है कि भट्टी में लोहा यानी आयरन जैसे सेक के निकलता है, उसी तरह दुनिया के कठिन अनुभव से कवि का भी जीवन भी दुख सह के जीने के लिए सामर्थ्यशाली बने हैं. कवि के 2 दिन जीने की नवी उम्मीद की राह देखते में गए और 2 दिन दुःख में गए. अशा प्रकारे सुख दुःख मिश्रित अशा प्रकारची संमिश्र भावना व्यक्त करणारी ही कविता आपल्याला नुसतं गुणांसाठी अभ्यास करायची नाहीत, तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यात सुख दुःखाचे जे काही प्रसंग येतील त्या प्रसंगावर मात करून कसं आपण चांगलं सकारात्मक आनंदी जीवन कसं जगायचं याचा वस्तुपाठच देणारी ही कविता आहेत. आणि या काव्याच्या आधारे या PPTच्या माध्यमातून तुम्हाला जो काही अर्थ सांगितलेला आहे त्या अर्थाच्या द्वारे पाठावर आधारित असणारे जे काही कृती आहेत त्या कृती जर तुम्ही सोडवलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल आणि तो व्हावा ही सदिच्छा देऊनच या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.